तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा आंघोळ ती झाली माझी. आता मी इकडं मळले बघा. आज पण चपात्याला लय मोठं पीठ. काल मी दाखवलं नव्हतं चपात्याचं पीठ मी किती मळले. डायरेक्ट चपात्या झाल्यानंतरच दाखवलं, स्वयंपाक सगळं आवरल्यानंतर. काल पण मी बघा एवढंच पीठ मळलं होतं. एवढ्या पिठात चपात्या, बटाट्याची भाजी आणि शापूची भाजी दिली होती. तर मी घेतलाय बघा चहा प्यायला. तर या सगळेजण चहा प्यायला इकडे ठेवले दूध तापायला. आता जायचंय बघा कृष्णाला शाळेत. आज आहे बघा सोमवार. शनिवारी सुट्टी होती, डान्स होता म्हणून शुक्रवारी, त्याच्यामुळे सुट्टी दिली. रविवारची पण सुट्टी. आज शाळेत लावायचं त्याला आवरून. त्याच्या डब्याला द्यायची बेसन पोळी आणि चपाती करून येत सगळ्यात. पिहू आता ह्या दोघांच्या पण आंघोळ झाल्यात. आंघोळ केली का? गन पावडर नाही वे, तेल लावलंय की पावडर लावायची राहिली. पिझ्झा. चला आता मी कृष्णाचा आवरून देते पहिल्यांदा करून, मग ह्यांचा पण डबा द्यायचा शूटिंगला ह्यांना करून. त्याच्यामुळे एवढं मोठं पीठ मळले. 2 भाज्या बनवायच्या, एवढ्या चपात्या करून भाकरी पण करायच्या तुम्ही. चला आता मी घेते आवरून. कृष्णाला अगोदर वाट लावते, नंतर बघते काय आहे ते. तर बघा मी चपात्याचं पीठ दाखवलं होतं. तर मी कृष्णाला बेसन पोळी आणि एक चपाती लाटून दिली बघा. का ग पिवड्या थांब की पडचीन. कालच करतात लेकरं जास्त. आणि बघा आंघोळ करताना नेमकं माझं नाकातलं पडलं अचानकच. मी आरशाच्या पुढं आले, तोंड बघितलं आरशामध्ये, नाकातलं कुठं गेलं माझं. आणि मी आत्यांपाशी गेली, आत्या नाकातलं हरवलं. हुडकायचं सोडून सांगायला गेली नाकातलं हरवलं म्हणून. मला म्हणलं जा आंघोळीच्या जाग्यावर बघ. मला नाही दिसलं कुठंच. पण आत्यांना परत गहुली चमकी नाकातली, चमकी म्हणतात नाकातलं म्हणतात काय म्हणतात मला नाही माहिती. तर गहुल्या मी ठेवलंय ती, नंतर घालीन बघा. मी नाही हे नाकातली कशी दिसते, अजिबात तोंड चांगले दिसते. घातल्यावर दाखवते. त्याला घालायची म्हणलं आता कामाच्या ह्याच्यात घालाय नको. तर कृष्णाला डबा दिला, कृष्ण शाळेत गेला. आणि तशाच मी चपात्या लाटायला घेतल्या. ब्लॉग काही कंटिन्यू मला करताच आलं ना. सगळ्या पिठाच्या चपात्या लाटल्या. तोपर्यंत ह्यांनी पण जिमवरनं आलं होतं. आंघोळी ती केली आणि ह्यांना पण जायचं होतं शूटिंगला. तर ह्यांनी गेलं जेवण करून शूटिंगला. डबा ह्यांना द्यायचा, डबा नाही दिला. घरातली कामं आताच आवरली, धुणं भांडी केली. तर आणि व्हिडिओ बनवला बघा. व्हिडिओ बनवायला ह्यांनी बोलवलं, तेवढ्यात गेले व्हिडिओ बनवायला. काय होतंय पिवडे, मुद्दाम कालवा करते पिहू. आणि बघा मग आत्यांनी चपात्या 5 चपात्या केल्या, 3 भाकरी केल्या आणि दोन्ही पण भाज्या केल्या. मग मी वरची कामं आवरून घेतली. आत्या गेल्यात आता थेरपीला. काय थेरपी काय म्हणतात काय मला बोलायला पण येणार. आणि कपडे धुवून झाले, आता बसले इथं बघा. टॉमी पण मध्ये टॉमीला पण घरात घेतले. त्याला बाहेर लावायला सोडून मी घरात घेऊन बसते. घरी आता कोणच नाही बघा. आणि आता आल्यात बघा इकडं प्रियंका ताई. त्यांनी मला कपडे वाळायला घालायला मदत केली आणि इथं झोळी बांधली. तर दुर्गा आणि पिहू टाकले. आणि टॉमी मागतोय खायला. टॉमीला दिली की आता लॉलीपॉप खायला. ह्या टॉमीला पण जे आपण खातो का दुकानचं कुरकुरं म्हणा, चॉकलेटी म्हणा, बिस्किटं म्हणा, सगळं त्याला द्यावं लागतंय. फळं पण आणली की त्याला अगोदर एक तुकडा द्यावं लागते, नंतर आपल्याला खावं लागतंय. नाहीतर ती खाऊच देत नाही काही सकट. तो का आता पुरींच्या पुढंच बसलाय. त्यांच्यापेक्षा आहे कुरकुरं. लॉलीपॉप खाल्ले, चॉकलेट, चिंगम काय पण खाताय ती. चला आता मी मस्तपैकी थोडा वेळ आराम करते. नाही काल पण म्हणले नुसतं आराम करते. तर मी काल 2-3 रील्स बनवले बघा. तर माझ्या एका रील्स खाली अशी कमेंट आली, पूजा फॅन साफ कर. तर मी त्या ताईंना सांगते फॅन माझ्या हाताला येतच नाही, तर मी साफ कसा करू त्याला. बघा मी दाखवते तुम्हाला पण फॅन. ही रील्स मध्ये दिसला. मस्तपैकी मी एक गाणं बनवलं पिहूने मी. कोणचं गाणं आहे होती? किती तुझ्या महाग लागावा, किती रात्रीला काहीतरी असं गाणं आहे. किती तुझ्या महाग लागावा. तर त्या रील्सला मी केलं. अगं ती आहे पिवळी गाणं आहे ती दुसरं. खरं खरं सांगतोय पूजा पडलंय तुझ्या प्रेमात. ती गाणं नाही बनवलं आपण. तर आमच्या पिहूचा बड्डे आलाय बघा 9 तारखेला. पिवड्या तुझा बड्डे आलाय, तुला गिफ्ट काय पाहिजे माझ्याकडनं? पिहू
गिफ्ट काय पाहिजे? टॉमी जाऊ नकोस तिला. पिहूचा बर्थडे बघा आपल्या 9 तारखेला. तर अजून ठरलं नाही घरी करायचंय का बाहेर करायचंय कुठं. तर बघू कुठं तर होईना तिच्या बर्थडेच्या टायमाला बघू. टॉमी कुत्र लय वैतागली तर डेंजर मध्ये. तिला भीती. चला आता मी रील्स बनवते 1-2 आणि मग बसते निवांत. तर बघा दुपारी डबा बांधून दिला ह्यांना पालकाची भाजी चपाती आणि भाकरी. तर ती पण व्हिडिओ घेतला नाही बांधताना. तर एक सर आलं होतं त्या सरांपाशी डबा दिला बांधून आणि एक तसला मासा आणलं होतं खारा मासा. ती एक त्यांना परतून डब्यात भरून दिला. ती पण दिला आणि धोतर द्यायचं होतं शूटिंगला ती पण दिलं. आणि आता संध्याकाळच्या वाजत बघा 7. आता मी लागली स्वयंपाकाला. तर इकडं स्वयंपाकात नाही म्हणजे लसूण सोलते बघा. आता सकाळ सकाळी सोलून ठेवावं म्हणलं लसूण. आज काही रील्स काढून झाले नाहीत बघा. आज नुसता आराम केला मस्तपैकी. आता स्वयंपाक करायचं थोडीशी भाजी काय तर भाकरी. चला मी आता लसूण सोलून देते. कृष्णा चावंती ए पोरा चावना ती. कृष्णा ती बी त्यालाच करताय. अरे चावण किती. ए पिसाळ ती सरक. तर आत्ता म्हणजे झाले भाकरी फिकरी आणि इकडे मी बनवले बघा मासं. म्हणजे मी जे मिठाच्या माशातलं काय बांगडा आहे वाटतं ते मी कापलं 2 पाण्याने खळा धुलं तेल टाकलं शिजवून घेतलंय बघा चांगलं असं मस्तपैकी. किचन कट्टा पण आवरून घेतला मस्तपैकी. भांडी जाळी पण त्यांना जेवायला वाढलं होतं. जेवता गेलं. आता हे द्यायचे परतून त्यांना. मग केला आता बिटाचा ज्यूस ते दिला परत. त्याच्यामध्ये आज थोडासा मसाला टाकला, हळद टाकली, तेल टाकलं आणि कोथिंबीर थोडंसं खोबरं म्हटलं चव लागलं नाही आणि याला सारखं उलटं पालतं करते. चला आता आम्ही पण जेवण करून घेतो. आता मी ब्लॉगला घेते चेंज करते. सगळ्यांना गुड नाईट आणि बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.